मोदींच्या मंत्रिमंडळासाठी महाराष्ट्रामधील 5 नवनिर्वाचित खासदारांना फोन आल्याची माहिती आहे। भाजपमधून नितीन गडकरी, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांना पीएमओ कार्यालयामधून फोन आल्याचं कळतंय। तर रामदास आठवले यांनाही दिल्लीमधून फोन आल्याची माहिती आहे। दरम्यान शिंदे गटाकडून प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे। तर अजित पवार गटाची समजूत काढण्याचे सध्या प्रयत्न आपण पाहतोय सुरू आहेत आणि दिल्लीमध्ये तटकरेंच्या घरी वेगवान घडामोडींना वेग आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी अमोल मिटकरी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अमोलजी, आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल यांना अजूनही फोन आलेला नाही। गेल्या 2 दिवसापासून खरं तर त्यांच्या नावाची चर्चा होती। एकंदरीत आपण याकडे कसं पाहता? आम्हाला अपेक्षा असणं साहजिक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय आहे। कालपर्यंत चर्चेत होतो असं तुम्ही म्हणता। चर्चेत राष्ट्रवादी सुरुवातपासून होती, आजही आहे, भविष्यात पण राहणार। अजून संध्याकाळच्या शपथविधीला 5 तास 6 तास वेळ आहे। तोपर्यंत काय घडामोडी होती त्याकडे आम्ही वेट अँड वॉच करतो आहोत। मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं तरी आम्ही महायुतीसोबतच आहोत आणि स्थान नाहीही मिळालं तरी महायुती भक्कम आहे। त्याच्यामुळे कुठलाही कार्यकर्ता खचून जाण्याचा प्रश्न नाही। आम्हाला विश्वास आहे की संध्याकाळपर्यंत काही घडामोडी होऊ शकतात। मात्र एक गोष्ट तुम्ही सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे की आता सध्या याबाबत म्हणजे नेमके दिल्लीत काय खलबतं सुरू आहेत याबाबत वरिष्ठ नेते त्यांचं संपर्क कार्यालय हेच सांगू शकतं। आणि स्वतः प्रफुल्लभाईंनी पत्रकारांसमोर बोलताना सांगितलं की अद्याप त्यांना कुठला फोन आला नाही। त्याच्यामुळे त्यांना अद्याप तरी कुठलाही फोन आला नसल्याचं दिसतंय। पण आम्हाला अजून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत। बर अमोलजी, अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे म्हणजे 4 जागा तुमच्या पक्षाकडून लढवल्या जात होत्या, त्यावर एका जागेवर तुम्हाला विजय प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे कुठेतरी अशा प्रकारची घटना घडतीये असं बोललं जात आहे। या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं आहे? ह्या बोलणं, हे वावळ्या उठवणं, ह्या राजकीय चर्चा फक्त आमच्या विरोधकांकडून सातत्यानं घडविल्या जातात। आमची 1 जागा निवडून आली याचा अर्थ 4 पैकी 1 जागा निवडून आली म्हणजे आम्ही कुठेतरी कमजोर पडलो आहोत असं जर आमच्या विरोधकांना राक्षसी आसुरी आनंद असेल तर तो त्यांचा क्षणिक आहे। कारण जर आम्हाला तसं स्थान द्यायचं असतं तर परवाच्या दिवशी एनडीएची जी बैठक झाली त्यामध्ये आदरणीय अजितदादा जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ज्यांनी तिथं भाषण दिलं, ते अगदी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बाजूला बसलेले होते। ते मानाचं स्थान दिल्लीमध्ये एक महाराष्ट्राचं मानाचं स्थान होतं। त्याच्यामुळे या राजकीय वर्तुळाला, या राजकीय उधाणाला काही अर्थ नाही। हे विरोधकांनी पिकवलेल्या कंड्या आहेत। इंडिया आघाडीला असं वाटत होतं की ते सत्ता सरकार स्थापन करतील, मात्र जाणीवपूर्वक पेपरमध्ये अग्रलेख लिहिणं, आजचा सामनाचा अग्रलेख तुम्ही बघा, जाणीवपूर्वक पेपरमध्ये अग्रलेख लिहिणं, जे आता सत्तेत 3ऱ्यांदा प्रधानमंत्री मोदीजी होत आहेत एनडीएकडून, त्यामुळं त्याबाबत त्यांना जी अपेक्षा होती की इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे त्यांचा भ्रमनिराश होणं आणि त्या भ्रमनिराशेपोटी त्यांचं आलेलं ते वक्तव्य, आम्ही काही त्याला फारसं महत्त्व देत नाही। फक्त एवढं मात्र नक्की आहे की स्वतः फडणवीस साहेब तटकरे साहेबांच्या बंगल्यावर आता आहेत, आदरणीय अजितदादा तिथे आहेत, प्रफुल्लभाई आहेत आणि संध्याकाळी 7:15 मुहूर्त आहे शपथविधीचा। त्यावेळेसपर्यंत आपण बघू ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं स्थान तर सर्वांना आनंदच आहे, नाही मिळालं तरी महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत, एकसंघ आहोत, घट्ट आहोत आणि मजबूत आहोत। मग असं जरी असताना अजित पवार गटामध्ये कोणतीही नाराजी नाही असं म्हणायचं का? अजिबात नाराजी असण्याचं कारण नाही, नाराजी नाही। आणि 1 जागा आली, 3 जागा पराभूत झाल्या म्हणून केंद्रीय नेतृत्व कुठं नाराज आहे असंही समजण्याचं कारण नाही। कारण ऑल ओव्हर भारताचं जर तुम्ही बघितलं सगळं राजकीय पक्षाचं बलाबल तर अनेक राजकीय पक्ष असे आहेत की ज्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी, उत्तर प्रदेशची आपण उदाहरण घ्या, त्याच्यामुळे काही वर मॉरल डॅमेज होणं, हे जे काही विरोधकांकडून कंड्या पिकवल्या जातात ह्या फक्त त्यांचा आसुरी आनंदापोटी ते केले जातात, कोणी नाराज नाही। निश्चित अमोलजी, आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय दिल्लीमध्ये तटकरेंच्या घरी घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी सध्या दाखल झाले आहेत। राष्ट्रवादीला आज मंत्रिपद मिळणार नाही अशीच शक्यता सध्या राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते आणि अजित पवार गटाची समजूत काढण्यासाठी सध्या प्रयत्न हे सुरू आहेत।